10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा काळामध्ये आहार घेताना कोणती काळजी घ्यावी याबाबतची माहिती जालन्यातील आहार तज्ञ गीता कोल्हे यांनी दिली आहे. पाहूयात. नमस्कार, मी गीता कोल्हे, आहार तज्ञ, योग शिक्षिका आणि निसर्गोपचार करते. सर्वप्रथम 10वी 12वीच्या मुलांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षेच्या काळात मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. त्याचं कारण त्यांचं संतुलित आहार नाही घेतल्यामुळे, झोप न झाल्यामुळे, शरीरात पाण्याची कमतरता पडते, त्यामुळे न्यूट्रिशनची कमी पडते, त्यामुळे मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. तर आपण परीक्षेचा काळ हा सुखकारक जाण्यासाठी आपला आहार कसा असावा त्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू इच्छिते. तर मुलांनी सर्वात प्रथम 7 ते 8 तासाची झोप नियमितपणे घेतली पाहिजे. झोप व्यवस्थित झाली त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं आणि त्यांना दिवसभर फ्रेश वाटतं आणि अभ्यासाला उत्साह वाटतो. त्यानंतर दैनंदिन आहार हा सुपाच्या पचनासारखा आणि पौष्टिक असावा. त्यामध्ये पौष्टिक नाश्त्यामध्ये कडधान्याची उसळ, भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ, खजूर, त्यानंतर बदाम, अक्रोड यासारखे नट्स असावेत, सुकामेवा. त्यानंतर जेवणामध्ये वरण, भात, पोळी, भाजी याचा समावेश करावा आणि रात्रीच्या जेवणामध्ये थालीपीठ, धपाटं, त्यानंतर वरणफळं, खिचडी असं घरी बनवलेला आहार घ्यावा. शक्यतो घरचं जेवण घेणं गरजेचं असतं परीक्षेच्या काळामध्ये, कारण बाहेरच्या जेवणामध्ये ऑइल खूप प्रमाणात असतं. त्यानंतर परत रियूज केलेलं ऑइल असतं की जसं की तळलेल्या पदार्थांमध्ये परत तेच तेल वापरतात, त्यामुळं ते शरीरात हानिकारक ठरतं, तसंच पचनाचंही जड असतं. त्यामुळे मुलांनी शक्यतो बाहेरच्या परीक्षेच्या काळामध्ये खाऊ नये आणि भरपूर पाणी प्यावं, आनंदी राहावं. आनंदी राहण्यासाठी व्यायाम प्रकार करावा जो आवडेल तो. फिरणं, चालणं असेल, सूर्यनमस्कार असतील, त्यानंतर दोरीवरच्या उड्या, कुठलाही आवडेल तो व्यायाम प्रकार करावा, ज्यामुळे आपण आनंदी राहून परीक्षेत आपल्याला आनंदाने सामोरं जाता येईल. आहार तज्ञांनी सुचवल्याप्रमाणे सुपाच्य आणि पचनास हलका आहार घेऊन 10वी 12वीचे विद्यार्थी परीक्षेस सामोरे जाऊ शकतात.